हम अमन चाहते हैं मगर जुल्म के खिलाफ अगर जंग लाजमी है तो जंग सही। ही मर्दांची आणि वाघांची लढाई आहे। सगळे सांगतात संविधान धोक्यामध्ये आहे। आमचा प्रश्न आहे की हे संविधान धोक्यात आणणारे या देशातले कोण लोक आहेत? आज महाराष्ट्रामध्ये सबंध भारत रिकामा सोडून मोदी आणि शहा महाराष्ट्रात सारखे काय येत आहेत? इथे शिवराय शाहू आणि फुले आंबेडकरांचे विचार आहेत आणि हा विचार जर उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे पसरला तर ह्या रेशीम बागेच्या विषमतावादी विचाराला या देशातून हद्दपार व्हावं लागेल। होऊ नये आणि म्हणून ज्याप्रमाणे मोगलांच्या घोड्यांना संताजी धनाजी दिसत होते तसा आमच्या गृहमंत्री आणि पंतप्रधानांना इथे ठाकरे आणि पवार दिसत आहेत। ही तुमची सर्वसामान्य लोकांची ताकद आहे आणि म्हणून आपल्याला संजयजी वाघेरे साहेबांना आमदार खासदार करायचंय। कशासाठी करायचंय? तुम्हाला प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे। अरे ज्यांच्या पिताजींनी सरपंच असताना ही महानगरपालिका ज्यांच्या श्रमाने निर्माण झाली, 10 वर्षात त्यांचा विकास जन्माला आला नाही, पण ज्या भिकुजी वाघेरे पाटलांनी ही महानगरपालिका निर्माण केली आणि जगाच्या नकाशावर पिंपरी चिंचवड आणलं, त्यांचा हा सुपुत्र आहे। आणि ज्यांचं या ठिकाणी अंतर होत आहे महाराष्ट्राच्या कुटुंबाचे प्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरेंचा बोध आहे। धन्यवाद। जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत आणि साहेबांचं आपण जोरदार टाळ्या या ठिकाणी स्वागत झालं पाहिजे। महाराष्ट्राच्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे आपल्या सर्वांच्या दोन्ही हात वरती करून जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करूयात। आदरणीय उद्धवसाहेबजी ठाकरे सर्वांच्या टाळ्या वाजल्या पाहिजेत। दोन्ही हात वरती। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। सर्वांना विनंती आहे, सर्वांनी आपल्या मोबाईलची टॉर्च लाईट चालू करायची। त्याचप्रमाणे आम आदमी पार्टीचे माजी खासदार संजय सिंहजी यांचं मनपूर्वक स्वागत करतो। धन्यवाद। धन्यवाद सावंत दादा, धन्यवाद। मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमा या ठिकाणी पूजन केलं जात आहे। महाराष्ट्राचा अभिमान, स्वाभिमान, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करत जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत। जय भवानी। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। अरे कोण आला रे, कोण आला, कोण आला रे, कोण आला? सर्वांनी आपल्या मोबाईलमध्ये हातात टॉर्च घ्यायचा, टॉर्च लाईट चालू करायचे, साहेबांना अभिवादन करायचे। मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी सन्मान होतोय। आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करून यानंतर शंखनाद होऊ दे, रणदुंदुभी वाजू दे, नाद घोष गरजू दे विशाल। दुष्ट शक्ती जाळण्या, मार्ग स्पष्ट दावण्यात पेटू दे शिवसेनेची मशाल। शिवसेनेची मशाल। हिंदू हा तुझा धर्म, जाणून घे हेच मर्म, जीवन करत्यास तू बहाल। धन्यवाद। यानंतर विनंती करतो शिवसेनेची पेटली मशाल। सर्वांनी जरा गाणं थांबवा। सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांच्या वतीने आपले नेते आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा टाळ्याच्या गजरामध्ये या निमित्ताने स्वागत करतो। विशेषतः आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब देखील या कार्यक्रमाला आले, त्यांचाही या निमित्ताने स्वागत करतो। आदरणीय आपल्या नेत्या सुप्रियाताई सुळेजी जे 4 जूनला खासदार होणार आहेत, त्यांचंही या निमित्ताने स्वागत करतो। आदरणीय संजय सिंगजींचं पण मनापासून स्वागत करत असताना आदरणीय सुप्रियाताईंना बोलायच्या अगोदर इकडचे उमेदवार सांगताना सांगतायत की संजोग वाघेरेंना कोण ओळखतो। आम्हाला त्यांना म्हणायचं आहे की तुमची ओळख फक्त नगरपालिका पुरतीच होती। तुमची जर ओळख खऱ्या अर्थाने जर कोणी करून देण्याचं काम केलं असेल तर ते इकडे बसलेले आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी करून देण्याचं काम तुम्हाला केलेलं आहे।
हे लक्षात ठेवा आणि मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय सुप्रियाताई यांना विनंती करतो की त्यांनी येऊन आपल्याला मार्गदर्शन करावं. जोरदार आणि आपण स्वागत करूयात आदरणीय सुप्रियाताई सुरेश. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. नमस्कार. आदरणीय उद्धवजी, माननीय पृथ्वीराज बाबा, माननीय संजय सिंगजी, ज्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत असे संजयभाऊ वाघेरेजी, आज मी मनापासून आपल्या सगळ्यांचं इथे स्वागत करते आणि महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या माध्यमातून लोकसभेच्या इलेक्शनच्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत. हवा सगळी आपल्याच बाजूनी चाललेली आहे आणि मी माझं चिन्हही 3 नंबरलाच होतं. संजू भाऊ तुमचं पण 3च नंबरला आहे आणि 3 हा आपला लकी नंबर आहे. तर माझा विश्वास आहे की मतदानाच्या दिवशी आपण मोठ्या संख्येने उतरून महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मतदान कराल. मला संजू भाऊ तुम्हाला माझ्या अनुभवातले काही बोल सांगायचे आहेत. वाटप होणार का? होणार. त्याच्यामुळे जो असे उद्योग करेल त्याला पकडा आणि डायरेक्ट पोलीस स्टेशनला घेऊन जा. पहिली गोष्ट आम्ही तसंच केलं अनेक ठिकाणी आणि बंदुकीपेक्षा जास्त ताकद मोबाईलमध्ये. आमच्याकडे एवढ्या कंप्लेन आल्यात आणि आम्ही व्हिडिओ काढले सगळ्याचे. त्या दिवशी रोहित दादाचा फोटो सगळे व्हिडिओ बॉम्ब बघितले का काल तुम्ही? काल 5 महत्वाचे व्हिडिओ फक्त असे आमच्याकडे 100हून जास्त आहेत. पण काल रोहित दादांनी 5 मोबाईलचे, त्यातला 1 धमकीचा होता आणि 4 वाटपाचा होता. त्याच्यामुळे कशाचा? हा, तर तुम्ही बघितलेलं आहे. तर ते तिथे झालं तर इथे येऊ शकतं. आणि त्याच्यामुळे महिलांनो, तुम्ही, आम्हाला वाटलंच नाही एवढं मोठं काय होईल. आम्हाला वाटलं लोकशाही पद्धतीने सगळं गुणागोविंदाने, कारण का बारामती लोकसभा मतदारसंघात असलं गलिच्छ राजकारण आजपर्यंत कधीही झालेलं नाही. आमचा पहिलाच अनुभव आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे जे झालं त्याच्यातून तुम्ही सगळे शिका. कारण मी अमोलदादांना पण हे सांगितलेलं आहे की बाबा संभाल के रहो रात्र वैरेची. आता 2च दिवसाचा प्रचार राहिलेला आहे आणि आपण खूप वेळ सगळे थांबलेला आहात. त्याच्यामुळे मी खरंच आपला वेळ काही घेणार नाही. पण मी एवढंच सांगेन की या सगळ्या इलेक्शनमध्ये मला एक गोष्टीचा खरंच कौतुक वाटतं की या राज्यातला सर्वे जर केला तर सगळ्यात लाडका मुख्यमंत्री कोण आहे आता? त्या गृहस्थाचं नाव माननीय उद्धवजी ठाकरे. आणि आज सगळ्या रॅलीज, सगळ्यात जास्त डिमांड भाषणाला आणि अपेक्षा कुणाकडे आहे? तो पण उद्धवजींकडून. त्यांच्यामुळे आमच्या सगळ्यांच्या उद्धवजींकडे प्रचंड अपेक्षा आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि आम आदमी पक्ष हे एक कुटुंब म्हणून सगळे काम करत आहेत. आज कळत पण नाही, माझ्या लोकसभा मतदारसंघात आला तर तुम्हाला कळणार नाही कोण सेना, कोण राष्ट्रवादी, कोण काँग्रेस किंवा कोण आम आदमी. घरात लग्न कसं असतं, एक सतरंजी उचलतो, एक जाऊन फुलं लावतो, एक जाऊन 12. तसं अतिशय चांगल्या पद्धतीने काम बारामती लोकसभा मतदारसंघात झालंय. माझे उद्धवजींना, सोनियाजींच्या, पृथ्वीराज बाबांना, संजय सिंग, अरविंद केजरीवालजी या सगळ्यांचे आणि प्रकाश आंबेडकरांनीही तिथे मदत केली. या सगळ्या पक्षांच्या नेत्यांचे मनपूर्वक आभार मानायचे की अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही जी काही मदत आम्हाला ज्या ज्या ठिकाणी केली याबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो. आणि तुम्ही केलं त्याच्यापेक्षा एक ओंजळीभर जास्त करू. पण ही सीट संजूभाऊ तुम्हाला माझ्या बरोबर चालायचं आहे दिल्लीला. कारण ह्या भागामध्ये सगळ्यात मोठं आव्हान या भागाचं काय आहे ते दुर्दैव आहे की ज्या पुणे म्युनिसिपल PCMCचा आम्हाला अभिमान होता, आज सगळ्यात भ्रष्ट कॉर्पोरेशन कुठलं असेल तर ते पिंपरी चिंचवडचं कॉर्पोरेशन आहे. आणि हे भ्रष्टाचार, महागाई आणि ही बेरोजगारी जी वाढते त्याला हद्दपार करण्यासाठी आपल्याला मोठा निर्णय घ्यायचा आहे. आणि आपल्याला माहितीच आहे की आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघात म्हणतो रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. आज आपल्याला इथे म्हणायचं आहे रामकृष्ण हरी आमची मशाल भारी. त्याच्यामुळे जोरात मतदान करून घ्या आणि मतदार संघात बूथवर
सगळ्यांनी जागृत राहा. आमच्याकडे त्या घटना झालेल्या आहेत. पूर्ण ताकदीने आपण 2 दिवस शेवटचे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. हे लोक काही करू शकतात. आमच्याकडे बँकाही उघड्या होत्या, त्याचीही कंप्लेन आम्ही केली. आदल्या दिवशी 11:30 वाजता बँक उघडी होती, वाटप चालला होता आणि बाकीच्या धमक्याचे तर व्हिडिओ तुम्ही पाहिलेलेच आहेत. त्यामुळे ते लोण सगळे इकडे येऊ शकतं. त्याच्यामुळे पुढे 3-4 दिवस मोबाईल चालू ठेवा. काय दिसलं न दिसलं फोटो काढा, कंप्लेन करा. आणि इलेक्शन कमिशनकडे आम्ही 150 कंप्लेन केले आहेत. 150. आता आम्हाला न्याय मिळेल का नाही आता बघूया, पण 150 कंप्लेन आम्ही केलेल्या आहेत. जी घटना आमच्या पदरात पडली आणि या सगळ्या आपल्या फक्त कार्यकर्त्यांनी नाही, सर्वसामान्य मायबाप जनतेने बारामती लोकसभा मतदारसंघाचं इलेक्शन हातात घेतलं होतं. 150 व्हिडिओ आले कुठून? आणि काल लोकांना कळत होतं की ज्या चुकीच्या पद्धतीने इलेक्शन चाललेलं आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी अजिबात गाफील राहू नका. आज मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित राहिला. आज मी मनापासून आपल्या सगळ्यांचं या भागात स्वागत करते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तुम्हाला ग्वाही देते की जेवढे तुम्ही पळाल त्याच्या जमेल तर त्याच्याहून जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा प्रत्येक कार्यकर्ता तुमच्या बरोबर फक्त. आणि मला लोक विचारतात किती सीट लढताय. मी सगळ्यांना सांगते आम्ही महाराष्ट्रात 48 सीट लढतो आहे आणि आपल्याला फार चांगला रिझल्ट तिन्ही टप्पे हे आपल्या महाविकास आघाडीच्या बाजूनी लागलेले आहेत. त्याच्यामुळे पुढचे आता 2च राहिलेले आहेत. ताकदीने लढूया. आज इथे झाल्यानंतर मी उद्धवजींनाही विनंती करीन तुमच्या सगळ्यांची खूप मदत, काँग्रेसवाल्यांची, सेनेचे सगळ्यांना मदत नगरलाही होते, अमोलदादालाही होते आणि मुंबईलाही आम्ही पूर्ण ताकदीने आपण एकत्र काम करतोय. आज आपण सगळे आलात. उद्धवजींचंही मी या भागामध्ये पृथ्वीराज बाबांचं, संजय सिंगजींचं या भागात मनापासून स्वागत करून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. आणि यानंतर दिल्लीच्या तख्तावरती आम आदमींचं मनापासून खऱ्या अर्थानं जे नेतृत्व केलं असं सर्वसामान्यांचं व्यक्तिमत्व जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. आदरणीय खासदार आम आदमी पक्ष सन्माननीय संजयजी सिंह, जोरदार टाळ्यांचं स्वागत करूयात. भारत माता की. मंच पर आसीन आप सबके दिलों पर राज करने वाले शिवसेना बाला साहब ठाकरे के प्रमुख, महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे जी, मंच पर आसीन महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री, और मैं तो ये कहूंगा कि बहादुरी से संघर्ष करने वाले एक अशोक चौहान है जो मैदान छोड़ के भाग गए, एक पृथ्वीराज चौहान है जो मैदान में लड़ रहे हैं. मंच पर आसीन लोकसभा की सांसद और एनसीपी की वरिष्ठ नेता सुप्रिया सुले जी, सचिन अहिर जी पूर्व मंत्री, और जिनके समर्थन में आज ये विशाल रैली हो रही है, संजोग वाघरे पाटिल साहब को आज यहां आपकी मौजूदगी बता रही है कि वो चुनाव जीत रहे हैं. साथियों और दोस्तों, हमारे पार्टी के मुखिया अरविंद केजरीवाल जी को नरेंद्र मोदी जी की सरकार ने जेल में डाल दिया, लेकिन मैं आभारी हूं उद्धव ठाकरे जी का, आभारी हूं शिवसेना का कि जब उनकी गिरफ्तारी के बाद रामलीला के मैदान में रैली हुई तो उद्धव ठाकरे जी ने वहां आकर कहा कि जब हमारी बहन सुनीता केजरीवाल मैदान में आकर लड़ रही हैं तो एक एक शिवसैनिक और हम सारे लोग इस लड़ाई में केजरीवाल के साथ और आम आदमी पार्टी के साथ हैं. यह खासियत है उद्धव ठाकरे जी की, यह खासियत है शिवसैनिकों की, जिसका साथ दिया बहादुरी से दिया, कभी पीठ नहीं दिखाया, कभी किसी के साथ धोखेबाजी नहीं की. मैं गिरफ्तार हुआ साथियों, मेरे गिरफ्तारी के बाद संजय रावत जी मेरे घर पे पहुंचे, प्रियंका चतुर्वेदी जी पहुंची,
एनसीपी के नेता शरद पवार जी का बयान आया, सुप्रिया सुले जी का बयान आया। मैं आप सबका आभारी हूं कि हमारे दुख की घड़ी में, हमारी परेशानी के वक्त, हमारे संकट के समय में आप लोग बहादुरी के साथ, कांग्रेस पार्टी हो, एनसीपी हो, शिवसेना के लोग हमारे साथ खड़े रहे। और मैं अपील करने के लिए आया हूं, हाथ जोड़ के प्रार्थना करने के लिए आया हूं, जिन लोगों ने गद्दारी की है उद्धव ठाकरे जी के साथ, जिन लोगों ने गद्दारी की है शरद पवार जी के साथ, छत्रपति शिवाजी महाराज की धरती के लोगों, उनको हराने का काम करना, गद्दारों को माफी मत देना। क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज का एक ही सबसे बड़ा संदेश है, गद्दारों को माफी नहीं, गद्दारों को माफी नहीं। बाला साहब के नाम पर, तीर कमान के नाम पे चुनाव जीतते हैं। मैंने तो कहा पिछली सभा में, मैंने अब तक सुना था बाइक चोर होते हैं, सोना चोर होते हैं, कार चोर होते हैं, लेकिन नरेंद्र मोदी और भारतीय जनता पार्टी वाले ये पार्टी चोर है, पार्टी चोर। शरद पवार जी की घड़ी चुरा ली, उद्धव ठाकरे जी की तीर कमान चुरा ली। अरे पार्टी चोरों, ये मसाल लेके निकले हैं हाथ में और पूरे महाराष्ट्र को जगाने के लिए निकले हैं उद्धव ठाकरे। इनकी मसाल के साथ तुमको जवाब देगी महाराष्ट्र की जनता। देश के प्रधानमंत्री कहते हैं ये गारंटी है, वो गारंटी है, वो गारंटी है। मैं कहता हूं नरेंद्र मोदी जी की एक ही गारंटी है, झूठ बोलने की गारंटी है, झूठ बोलने की गारंटी। 2 करोड़ नौकरी के नाम पे नौजवानों से झूठ बोला, किसानों की आमदनी दोगुना करने के नाम पे किसानों से झूठ बोला, महंगाई कम करने के नाम पे इस देश की जनता से झूठ बोला, काला धन लाने के नाम पे झूठ बोला, हर खाते में 15 लाख पहुंचाने के नाम पे झूठ बोला, 15 अगस्त 2022 तक पक्का मकान देने के नाम पे झूठ बोला। तो मैं कहता हूं मोदी की एक ही गारंटी है, झूठ बोलने की गारंटी, और उनकी पार्टी का नाम है भारतीय झूठा पार्टी। क्या कह रहे हैं? कह रहे हैं 400 पार, 400 पार, 400 पार। देखो नारा तो आप लोगों ने पहले ही लगा दिया, इनके नकली नारों के चक्कर में मत पड़ना। गए थे लोग बंगाल, कहने लगे 200 पार, 200 पार, 200 पार, आई 73 सीट। गए झारखंड, कहने लगे 65 पार, 65 पार, 65 पार, आई 23 सीट। आए महाराष्ट्र, बोले 150 पार, 150 पार, 150 पार, आई 105 सीट। गए हरियाणा, कहने लगे 75 पार, 75 पार, 75 पार, आई 40 सीट। गए कर्नाटका, कहने लगे 130 पार, 130 पार, 130 पार, आई 65 सीट। गए दिल्ली, बोले 45 पार, 45 पार, 45 पार, आई 8 सीट। गए मिजोरम, कहने लगे 21 पार, 21 पार, 21 पार, आई 1 सीट। अब कह रहे 400 पार, 400 पार, 400 पार, जनता करे तड़ी पार, तड़ी पार, तड़ी पार। इस देश की जनता इनको हराने के लिए तैयार है, क्योंकि पूरे महाराष्ट्र में जहां हम जा रहे हैं, लोगों का एक ही कहना है, ये पार्टी तोड़ने वाले लोग, ये खोखा लेके बिकने वाले लोग। अरे विधानसभा में तो नारा लगाया शिव सैनिकों ने, 50 खोके एकदम ओके, 50 खोके एकदम ओके। लगाया था ना उद्धव जी के एमएलए ने, लगाया था ना। मुंह छिपा के भाग रहे थे एकनाथ शिंदे और उनकी पार्टी के लोग, मुंह छिपा के भाग रहे थे। इसलिए और भ्रष्टाचार के खिलाफ मोदी जी बोलते हैं। मैं तो कहता हूं बीजेपी वाले और नरेंद्र मोदी जी जब भ्रष्टाचार के खिलाफ बोलते हैं तो लगता है ओसामा बिन लादेन अहिंसा पे उपदेश दे रहा है। आप भ्रष्टाचार के खिलाफ कैसे बोलते हैं मोदी जी? आपने तो 2014 के बाद एक मोदी वॉशिंग मशीन निकाली, जितने देश के भ्रष्टाचारी हैं उनको धुल के आपने साफ कर दिया। अजीत पवार आपके साथ, छगन भुजबल आपके साथ,
हसन मुशर्रफ आपके साथ, नारायण राणे आपके साथ, अशोक चौहान आपके साथ, जनार्दन रेड्डी आपके साथ, मुकुल राय आपके साथ, शुभेंदु अधिकारी आपके साथ, हेमंत विश्व शर्मा आपके साथ, येदुरप्पा आपके साथ, प्रज्वल रवन्ना आपके साथ, जितने भ्रष्टाचारी बलात्कारी हैं सब बीजेपी के साथ है, सब नरेंद्र मोदी के साथ है। बताओ है कि नहीं है ना? इनके जुमले के चक्कर में मत फंसना। मैं ज्यादा लंबी बात नहीं करूंगा। उद्धव ठाकरे जी को आप सुनने आए हैं, उनकी बातों को आप विस्तार से सुन के जाइएगा। लेकिन एक ही अनुरोध आपसे कह रहा हूं, विनती कर रहा हूं, हाथ जोड़ के प्रार्थना कर रहा हूं, यह अंतिम चुनाव है, याद रखना। अगर गलती से भाजपा वाले जीत गए, नरेंद्र मोदी जीत गए, तो हिंदुस्तान में पुतिन और किम जोंग का मॉडल लागू हो जाएगा। इसलिए इनको हराना जरूरी है साथियों। यह संविधान खत्म करेंगे, यह आरक्षण खत्म करेंगे, ये इस देश के अंदर चुनाव खत्म करेंगे। सूरत में बगैर चुनाव के जीत जाते हैं, अरुणाचल प्रदेश में 10 विधायक बगैर चुनाव के जीत गए, चंडीगढ़ में बेईमानी करके अपना कैंडिडेट जिता लिया, दिल्ली में मेयर का चुनाव रोक दिया। बगैर चुनाव के हिंदुस्तान में जीतना चाहते हैं। ये जो चुनाव खत्म करना चाहते हैं, संविधान खत्म करना चाहते हैं, बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर के विचारधारा को खत्म करना चाहते हैं, इनकी राजनीतिक पार्टी को इसी 2024 में सबक सिखाना है। इनकी राजनीति को खत्म करने का आप लोगों को काम करना है। बोलो तैयार हो ना? हाथ उठा के बताइए, तैयार है ना? तैयार है ना? संजोग बागरे पाटिल साहब को इतने वोटों से यहां से जिताना कि बाकी लोगों की जमानतें जब्त हो जाएं, सबक सिखाने का काम करना। अंत में इन्हीं लाइनों के साथ कि ये अमन बिक रहा है, चमन बिक रहा है, अमन बिक रहा है, चमन बिक रहा है, गरीबों के तन का कफन बिक रहा है, बाजारों में बहनों का तन बिक रहा है। यारो बुरा न मानो तो कह दूं, इन बेईमानों के हाथों वतन बिक रहा है, इन बेईमानों के हाथों वतन बिक रहा है। कैसे कैसे मंजर अभी आने लगे हैं, कैसे कैसे मंजर अभी आने लगे हैं, गाते गाते लोग चिल्लाने लगे हैं, बदल डालो अब इस तालाब के पानी को, कमल के फूल तो मुरझाने लगे हैं, कमल के फूल तो मुरझाने लगे हैं। बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत धन्यवाद। वा क्या बात. यानंतर विनंती करतो अर्थातच कराड आणि कृष्णाबाईचं पवित्र पात्र महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री महोदय. जोरदार टाळ्या आदरणीय पृथ्वीराज बाबा चव्हाण. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. पिंपरी चिंचवडकरांना जोरदार टाळ्या वाजून त्यांचं आपण स्वागत करूयात. आजच्या या विशाल सभेला संबोधित करण्याकरता खास आपल्याला भेटण्याकरता आलेले आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, दिल्लीहून खास या ठिकाणी या सभेला संबोधित करण्याकरता आलेले आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंगजी, खासदार सुप्रिया सुळेजी, आमदार सचिन अहिरजी, या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार, लोकप्रिय उमेदवार संजोग भिकू वाघरे पाटील, खासदार चंद्रकांतजी हंडोरे, आमदार जयंत पाटील, ॲडव्होकेट सचिन भोसले, तुषार कामटे, कैलाश कदम, मंचकावर बसलेले सर्व मान्यवर आणि या विशाल सभेला उपस्थित आपण सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची ही निवडणूक. आपण जर योग्य निर्णय घेतला नाही तर या देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत, या देशात लोकशाही राहणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान त्या ठिकाणी पुसलं जाईल, बदललं जाईल. आणि म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. आज आपण या पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक नगरीमध्ये जमलेलो आहोत. मला आठवते या औद्योगिक नगरीची सुरुवात, पहिला कारखाना हिंदुस्तान अँटीबायोटिक्सचा असेल, टाटाचा असेल, काँग्रेस पक्षाच्या कारकिर्दीमध्ये तो पाया रचला गेला होता आणि आज एक प्रचंड मोठी या ठिकाणी औद्योगिक नगरी उभी राहिलेली आहे. लाखो लोकांना रोजगार देणारी, फक्त पुण्यातले नाही तर
देशातल्या सगळ्या लोकांना रोजगार देणारी नगरी बनलेली आहे. मित्रांनो, आज नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली देशामध्ये प्रचंड मोठं बेरोजगारीचं भूत आपल्या मानगुटावर उभं बसलेलं आहे. नरेंद्र मोदींना या देशाची अर्थव्यवस्था सांभाळता आली नाही. काही चुकीचे निर्णय घेतले. नोटबंदी, जीएसटी, अचानक कोविड मध्ये केलेले लॉकडाऊन, अचानक बदललेले शेतकऱ्याचे कायदे आणि त्यामुळे झालेलं आंदोलन, अर्थव्यवस्था धीमी पडलेली आहे. नरेंद्र मोदींना सरकार चालवायला पैसे नाहीत, पगाराला पैसे नाहीत, पेन्शनला पैसे नाहीत, म्हणून आज प्रचंड मोठं कर्ज आपल्या देशावर उभारलेलं आहे. मनमोहन सिंग गेले तेव्हा 55 लाख कोटीचं कर्ज आज 200 लाख कोटीवर गेलेलं आहे. तरी पण देश चालत नाही, म्हणून डिझेल पेट्रोलवर प्रचंड कर लावून महागाई वाढवलेली आहे. 32 लाख कोटी डिझेल पेट्रोलच्या करांनी मोदींनी गोळा केले, तरी पण भागत नाही. म्हणून सरकारी उद्योग विक्री करायचं चाललेलं आहे. एअर इंडिया विकली, 6 आंतरराष्ट्रीय विमानतळ विकली, आज LIC ची विक्री करायची तयारी चाललेली आहे. आज भारत पेट्रोलियमची विक्री चालली आहे. सगळं विकून टाकायचं चाललेलं आहे. म्हणून मित्रांनो, मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये जो आर्थिक विकास दर होता तो राहिला असता, तितक्याच गतीने जर नरेंद्र मोदींनी विकास केला असता तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था 5व्या नाही तर 3ऱ्या क्रमांकावर असते. हे सरकारचे आकडे आहेत. आणि म्हणूनच आज देशामध्ये प्रचंड मोठी महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे. मित्रांनो, ही निवडणूक 5 मुद्द्यावर लढली जाते. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्याची अडचण, शेतकऱ्याची आत्महत्या, शेतकऱ्याच्या मालाला भाव न मिळून देण्याचं मोदींचं कारस्थान, त्याचबरोबर प्रचंड मोठा भ्रष्टाचार, आर्थिक भ्रष्टाचार निवडणूक रोख्याच्या माध्यमातून उघडकीस आलेला. सुप्रीम कोर्टाला दखल द्यावी लागली आणि निवडणूक रोख्याचं सगळं गौडबंगाल बंद करून टाकावं लागलं. पण त्या आर्थिक भ्रष्टाचाराबरोबरच नैतिक आणि राजनैतिक भ्रष्टाचार, निवडून आलेले सरकार पाडायची, महाराष्ट्राचे राजकारण झालं. शिवसेनेमध्ये उभी फूट पाडली, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली. साम दाम दंड भेद, 50 खोके, काय चाललेलं आहे? आमदारांची खरेदी विक्री चाललेली आहे. आणि नैतिक भ्रष्टाचार कोणी केला? महाराष्ट्रात जे घडलं ते नरेंद्र मोदींच्या मान्यतेने झालं, त्यांच्या राजाश्रयामुळे झालं. त्यांनी पुरवलेल्या सर्व साधन सामुग्रीच्या माध्यमातून झालं. मग गुजरात सरकार असेल, आसाम सरकार असेल, गोवा सरकार असेल, या सगळ्या भाजपच्या सरकारने शिवसेनेमध्ये फूट पाडण्याकरता मदत केली आहे. त्याला आशीर्वाद होता नरेंद्र मोदींचा. अरे तुम्ही आश्वासन दिले होते की न खाऊंगा न खानी दूंगा. जगातलं सर्वात भ्रष्ट सरकार आज नरेंद्र मोदी चालवत आहेत. मगाशी सुप्रियाताईंनी सांगितलं की पिंपरी चिंचवडी सगळी महाराष्ट्रातली नव्हे देशातली भ्रष्ट कॉर्पोरेशन ठरलेली आहे. काय शेवटी तिथं मालकच दिल्लीत बसून जर इतका मोठा भ्रष्टाचार करत असतील तर खालची मग विधानसभा काय, कॉर्पोरेशन काय? पण मित्रांनो, आपल्याला हे सगळं बदलायचंय. दिल्लीमध्ये सत्तांतर करायचंय. आणि सत्तांतर झालं नाही तर आपल्या संविधानाला धोका आहे. नरेंद्र मोदींना अर्थव्यवस्था सांभाळता आलेली नाही. आज लाखो तरुण युवक, सुशिक्षित युवक नोकरीच्या शोधात बेरोजगार फिरत आहेत. महागाईमुळे कंबरट मोडलंय. घरातल्या गृहिणीला घर चालवता येत नाही, घर मालकाला पैसे पुरवता येत नाहीत. आणि शेतकऱ्यांच्या वर तर मोदी अक्षरशः सूड घेत आहेत. कारण मोदींनी जे 3 कृषी कायदे केले ते शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे त्यांना परत घ्यावे लागले. अक्षरशः या देशातील शेतकऱ्यांनी नरेंद्र मोदींचा नाक मातीत घासलं, त्यांचा अपमान झाला. म्हणून आता तबंत तुम्ही शेतकऱ्यांच्यावर बदला घेताय. जरा शेतकऱ्याला शेतीमालाला चांगला भाव आला की निर्यात बंदी, साखरेवर निर्यात बंदी, गव्हावर निर्यात बंदी, तांदळावर निर्यात बंदी. कांद्याचा दर 40 रुपये किलो होता. मोदींनी निष्ठुरपणे
निर्यात बंदी केली आणि दर आला 6 रुपये. कोट्यावधी रुपयाचं शेतकऱ्याचं नुकसान झालं. आज 2 दिवसापूर्वी निर्यात बंदी उठवलेली आहे, पण एका बाजूला निर्यात बंदी कांद्यावरची उठवली आणि दुसऱ्या बाजूला कांद्यावर 40% निर्यात कर लावलेला आहे. कुणाच्या खिशात जात आहे त्यात निर्यात कर? तुम्ही गरीब शेतकऱ्याच्या हातातनं त्याने कष्टाने कमवलेले पैसे त्याला मिळू देत नाही. तुम्ही 40% ते खिशातले पैसे काढून सरकारकडे घेताय का? फक्त शहरी उपभोक्त्यांना स्वस्तात हे सगळं मिळावं. शेतकरी मेला तरी चालेल, शेतकऱ्याला दिलेलं आश्वासन तुम्ही एकही पुरं केलं नाही. आणि म्हणून या 5 मुद्द्यावर या देशातली निवडणूक चाललेली आहे. आणि त्यामुळे देशातला शेतकरी, बेरोजगार युवक, महागाईने त्रस्त झालेली गृहिणी या सरकारला पाडणार आहे. मोदींच्या विरोधात एक प्रचंड लाट निर्माण झालेली आहे. ती कुठल्या पक्षाच्या बाजूने कदाचित नसेल, पण मोदींच्या विरोधात आहे. मोदींना खाली खेचण्याकरता आज जनता सज्ज झालेली आहे. काँग्रेस पक्षानं एक अत्यंत उत्कृष्ट जाहीरनामा आपल्याला दिलेला आहे, आश्वासनं दिलेली आहेत. 5 घटकांना न्याय दिलेला आहे. युवक, महिला, शेतकरी, कामगार, या ठिकाणी नगरीमधले कामगार तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि सामाजिक न्याय, प्रत्येक घटकांना 5-5 आश्वासनं दिलेली आहेत. मी ते सगळे तुम्हाला सांगत नाही. अतिशय उत्कृष्ट जाहीरनामा काँग्रेस पक्षानं दिलेला आहे. तो जाहीरनामा मी पूर्ण करणार. उद्या दिल्लीमध्ये सत्यांतर झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही कर्नाटकामध्ये लोकांना आश्वासन दिलं तर मी पूर्ण करून दाखवलं. तेलंगणाने पूर्ण केलं. आज देशाच्या जनतेला दिलेलं आश्वासन देखील आम्ही पूर्ण करणार आहे. येत्या 4 जूनला चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. येत्या 4 जूनला सत्तांतर झाल्याशिवाय राहणार नाही. आपण या ठिकाणी उद्धवजींना ऐकायला आलेले आहेत. उद्धवजींच्या पाठीमध्ये सुरा भोकसणाऱ्यांना आज त्यांना वाटतंय की इतके आमदार आमच्याबरोबर आले, सत्तेचं बली खाण्याकरता ते गेले, पण त्या आमदारांना ज्या मतदारांनी निवडून दिले ते मतदार तुमच्या मागे फरफरट गेले नाहीत. ते मतदार तुझ्या 4 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की मतदारांनी तुम्हाला धडा शिकवलेला आहे. मग राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या आमदारांच्या त्यांनाही लक्षात येईल, खासदारांना लक्षात येईल की महाराष्ट्राच्या जनतेला फितुरी, गद्दारी, विश्वासघात हे महाराष्ट्राच्या जनतेची प्रकृती नाही आहे, स्वभाव नाही आहे. आणि त्यामुळं उद्या जेव्हा तुम्ही मतदान कराल तेव्हा त्या संजू भैयांना तुम्ही निवडून द्या, प्रचंड बहुमताने निवडून द्या. एक चांगला खासदार लोकसभेमध्ये पाठवा. नरेंद्र मोदींचा पराभव करा, उद्धवजींचे हात बळकट करा. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद. आणि यानंतर विनंती राहील, याचसाठी केला होता अट्टहास. महाराष्ट्राची ही सर्व स्वाभिमानी जनता ज्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे, हिंदू मनाचे मानबिंदू आणि अर्थात तुम्हा आम्हा सर्वांच्या हृदयामध्ये येणारा ठोक्यांचा प्रत्येक आवाज, जी मशाल पुन्हा एकदा तितक्याच आश्वासक पद्धतीनं आणि विश्वासानं दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचवायची आहे. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब सर्वांनी दोन्ही हात उंचावून टाळ्या वाजल्या पाहिजेत. साहेबांच्या शुभास्ते जाहीरनाम्याचा अनावरण प्रथमतः या ठिकाणी होत आहे. आदरणीय संजय भाऊ वागरे पाटील यांच्या कार्याचा हा जाहीरनामा सर्वांचे दोन्ही हात उंचावून टाळ्या वाजल्या पाहिजेत. जोरदार छत्रपती शिवाजी महाराज की. इतिहास घडवण्यासाठी आपण सर्वजण सज्ज होतोय आणि आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी यानंतर विनंती राहील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह मशालच निवडा. जरा टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. पडायला नाही पाडायला आलोय, पेटवायला नाही पेटवून हॅलो. आणि अर्थातच संजय भाऊंच्या सोबतीनं पुराच्या मावळामध्ये मशाल देवत ठेवायला आलोय. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. आदरणीय उद्धव साहेब ठाकरे. शिवसेनेची मशाल. हिंदू हा तुझा धर्म जाणून घे, हेच मर्म जीवन करत्यास तू बहार. हॅलो.
माननीय पृथ्वीराजजी, संजयजी, सुप्रियाताई, चंद्रकांतजी, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, तसं पाहिलं तर निवडणूक जाहीर होण्याच्या आधी आवाज येतोय? नाही येत? काय रे, आता येतोय की नाही? मी तुम्हाला सांगत होतो की निवडणूक जाहीर होण्याच्या आधी मला वाटतं पहिली उमेदवारी जर मी कोणाची जाहीर केली असेल तर ती आपल्या संजोगची केलेली आहे. आता या गोष्टीला महिना दीड महिना झालाय. अजूनही प्रचाराची गरज आहे? मग भाषण थांबू? प्रचार करण्याची गरज नाही ना? पण निवडणूक म्हटल्यानंतर जरा एक वेगळी गंमत असते. कारण काही लोक काही गोष्टी मजेदार बोलायला लागतात. आज दिवसभर मी पाहतोय दिल्लीश्वरांची दोन चावी देणारी चावीची माकडं त्यांच्या हातात कोलीत सापडले. एक माकडे दाढीवालं, त्यांना धड उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अजून पूर्ण नावच उच्चारता येत नाही. माझं नाव घेताना त्यांच्या घशात बाठा अडकतो. आणि त्यांच्या वडिलांचं नाव काय, त्यांच्या पक्षाचं नाव काय? संशी. काय कळलं तुम्हाला? त्यांचं फुल फॉर्म जो आहे ते काय आहे? मिंद्याचं नाव संशी. आणि दुसरे उपमुख्यमंत्री आहेत ते देगंफ, ज्याला तुम्ही काय म्हणता? टरबूज. टरबूज बोलता? नाही, मला माहित नाही. मी असा अपमान कदापि करत नाही त्यांचा. टरबूज बोलता? नाही नाही नाही. त्यांना चावी म्हणजे भांग प्यायलेली कशी असतात ना माकडं, तसं बोलतायत. निमित्त काय झालं की पवार साहेबांना कोणीतरी एक प्रश्न विचारला आणि पवार साहेबांनी सांगितलं की काही छोटे प्रादेशिक पक्ष आहेत ते कदाचित काँग्रेसमध्ये विलीन होतील. आता शिवसेना हा काही छोटा पक्ष आहे का रे? आणि मी त्या दोन माकडांना सांगतोय, बाप बदलण्याची गरज मला नाही, बाप बदलण्याची गरज तुम्हाला आहे. माझे वडील तुम्ही चोरट्यानं मतं मागता. तुमच्या वडिलांचं नाव सांगितलं तरी लोक कोण तुम्हाला दारात उभं नाही करणार. सरकार आपल्या दारी, लोक म्हणतील जा आपल्या घरी. ही अशी माणसं, अशी ही नालायक सगळी माणसं, यांना आता काही मुद्दे नाही राहिलेले. या निवडणुकीत मुद्दे काय? काहीच नाही. कारण मोदीजी सुद्धा 14 साली जे काय मुद्दे ते ठरवत होते, 19 साली ठरवत होते, 24 साली त्यांना काय ठरवताच येत नाही. कारण त्यांचं नशीब आता जनतेने ठरवून टाकलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे मोदींचं काय करायचं. तडीपार तुम्ही बोलताय, मी नाही, तुम्ही बोलताय. आणि म्हणून त्यांचं काय चाललंय, सगळीकडे जात आहेत. म्हणजे मी लहानपणी ऐकलेलं की भूताची भीती वाटली तर राम 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 म्हणायचं. आता आहे ना, पराभवाच्या भूताची भीती वाटते म्हणून सगळीकडे राम 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 करत फिरतायत. राम 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 राम. आणि सगळीकडे देशभर जात आहेत. कधी नव्हे ते मोदीजी महाराष्ट्रामध्ये जवळपास प्रत्येक गल्ली बोळात जात आहेत. मुंबईमध्ये आता म्हणे रोड शो करतायत. रोड शो आणलं ना आम्ही तुम्हाला रस्त्यावर. आजच रस्त्यावर आणले, 4 जूनला तर आणखीन आणणार. महाराष्ट्र लेच्या पेचांचा नाही आहे, मर्दांचा देश आहे. आणि जो महाराष्ट्राला नडेल त्याला महाराष्ट्र गाडेल. मोदीजी तुम्हाला आजच आम्ही रस्त्यावर आणले, मुंबईमध्ये रोड शो करण्यापर्यंत तुमची वेळ आलेली आहे. मग 10 वर्षात तुम्ही कमवलात काय? का जनतेचं प्रेम तुम्ही कमावू शकला नाहीत? आणि त्यांना आता नक्की ते कळलंय, जसं त्यांनी मागे एक नोटबंदी केली होती.
आठवतंय ना? अचानक 8 वाजता संध्याकाळी टीव्हीवर आले आणि सांगितलं की आज मध्यरात्रीपासून तुमच्या खिशातल्या पैशांच्या ज्या कागदी नोटा आहेत ते फक्त कागदांचे तुकडे राहतील. तसंच मोदीजी 4 जून नंतर तुम्ही फक्त नरेंद्र मोदी राहाल, पंतप्रधान आमच्या इंडिया आघाडीचा होईल. आणि तुम्ही जसं तुमचं नोटाबंदी केलं होतं तसं महाराष्ट्र आता तुमचं मोदींचं नाणेबंदी करणार आहे. बरं, ही नोटबंदी तर आपण विसरून गेलो. त्या महिला न्यायाधीश आहेत नागरत्ना, त्यांनी उघड सांगितलेलं आहे, कारण तो जो काही बेंच होता नोटबंदीच्या निर्णयाविरुद्ध किंवा निर्णयासाठी जो बेंच नेमला गेला होता त्यातल्या ह्या न्यायमूर्ती, आणि त्यांनी उघड सांगितले की नोटबंदी हा काळा पैसा पांढरा करण्याचा एक मार्ग होता. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती असं बोलतायत आणि तरी आम्ही यांच्या मागे जायचं. पृथ्वीराजजी, तुम्ही सगळ्या गोष्टींचा परामर्श घेतलाच, पण मुद्दा काय आहे की ज्या ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या, म्हणूनच मी यांना मोदी सरकार नाही म्हणत, गजनी सरकार म्हणतो, की काल काय बोलले ते आज आठवत नाही, आज काय बोलते ते उद्या नाही. 14 साली जे काय बोलले होते की 15 लाख रुपये तुमच्या अकाउंटमध्ये येणार, अच्छे दिन आएंगे, 15 लाख आले तुमच्या अकाउंटमध्ये. मग कोणाच्या अकाउंटमध्ये पैसे गेले? हजारो कोटी. भाजपा 10,000 कोटीच्या वर. आणि त्यांच्याच त्या सहकारी अर्थमंत्री होत्या निर्मला सीतारामन, त्यांचे पती परकला प्रभाकर, त्यांनी तर उघड सांगितलेलं आहे की हा निवडणूक रोखे हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे. जगातला सगळ्यात मोठा घोटाळा करणारा हा आपला नेता तिसऱ्यांदा तुमच्याकडे मतं मागायला येतोय. बरं, किती वेळा मतं मागणार? एक तर 2 कोटी रोजगार तुम्ही देशाला देणार होता दरवर्षी. हे रोजगार कायमस्वरूपी होते? एक तर दिले तर नाहीच, पण कंत्राटी पद्धतीने तुम्ही काम देणार. म्हणजे कामगारांचं भवितव्य जो मरतोय घर चालवण्यासाठी, महागाई एवढी वाढले, जे मिळेल ते काम करण्याची ज्याची तयारी आहे किंवा एक मजबुरी आहे म्हणा पाहिजे तर, पण काम करून सुद्धा नोकरीची शाश्वती नाही. आज काम आहे उद्या काम नाही, कंत्राटी पद्धतीने काम करायचं. अग्निवीर सारखी योजना ही 4 वर्षांसाठी, म्हणजे सैन्यात गेला तर 4 वर्षानंतर त्या बिचाऱ्या युवकांचं काय होणार? बेकार म्हणून घरोघरी किंवा दारोदारी फिरतील, भटकतील. म्हणजे तुम्ही अग्निवीर योजना 4 वर्षासाठी आणताय आणि स्वतःसाठी मात्र 5-5 वर्षानंतर एक्सटेन्शन मागताय. म्हणजे बाकी सगळे कंत्राटी, पण मी मात्र कायमस्वरूपी. नाही, मग तुमचं सुद्धा कंत्राट आम्हाला आता संपवावं लागेल. जर कामगारांनी चांगलं काम करून सुद्धा तुम्ही उद्योगपतींना धार्जिण्याचा काळे कायदे आणत असाल आणि त्याच्या विरुद्ध कामगार रस्त्यावरती येणार असतील, आम्ही हक्काचे पैसे मागितले तर तो गुन्हा होणार असेल, तर मोदीजी तुमचं सुद्धा 10 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट होतं. तो हा भारत माताजी माझी आहे, भारत देश आहे, तो येत्या 4 जूनला तुम्हाला आम्ही कॉन्ट्रॅक्ट मुक्त करत आहोत. तुम्हाला जिथे जायचं तिकडे जा. का करायचं नाही? गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्राला तुम्ही दिलत काय? तुम्हाला उद्धव ठाकरेला संपवायचं आहे. तुम्हाला ज्या शिवसेनेने पंतप्रधान पदापर्यंत पोहोचवलं त्या शिवसेनेला तुम्हाला आज तुम्ही नकली सेना म्हणताय. ही नकली सेना, नकली आहात तुम्ही. तुम्ही नकली आहात. म्हणजे हा माझ्या पाठीत वार नाही झालेला, हा माझ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत वार केलेला आहे. मोदीजी, तुम्ही ज्या महाराष्ट्राने दोन्ही वेळेला तुम्हाला 40 पेक्षा जास्त खासदार निवडून दिले, त्या महाराष्ट्राची अस्मिता जपणारी शिवसेना तुम्ही फोडून टाकायला निघालात. राष्ट्रवादी तुम्ही फोडून टाकायला निघालात. आणि महाराष्ट्रामधले सगळे उद्योग धंदे महाराष्ट्राने तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिले, तरी देखील तुम्ही गुजरातला घेऊन गेलात. मग महाराष्ट्राने तुमच्यावरती आता काय म्हणून उपकार करायचे? तुम्ही आमच्याकडे पंतप्रधान पद मागितलं, महाराष्ट्राने भरभरून दिलं, पण त्याची भरपाई तुम्ही अशी करता. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो महाराष्ट्र आहे, एक तर आम्हाला कोणी प्रेमाने आलिंगन दिलं तर आम्ही प्रेमाने आलिंगन देऊ,
पण जर कोणी पाठीत वार केला तर मात्र वाघ नख कसा बाहेर काढतो महाराष्ट्र हे शिवछत्रपतींनी त्यावेळेला दाखवून दिलेलं आहे. ती माझ्या महाराष्ट्राची वाघ नख आज माझ्या समोर बसलेली आहे. ही वाघ नख आहेत आणि ही वाघ नख खरी आहेत, मुनगट्टीवारांसारखी बोगस नाही आहेत. जे मुनगट्टीवार गेले होते सरकारी म्हणजे तुमच्या पैशातनं लंडनवारी करून आले, त्यांची नख कापली पाहिजेत आता खरं मुनगट्टीवारांची. म्हणजे वाघ नख आणतो. अरे तुम्हाला काय तुमची योग्यता आहे, लायकी आहे? छत्रपतींची ती वाघ नख बघण्याची तरी तुमची लायकी आहे? महाराजांनी काय शिकवलं होतं आपल्याला की परस्त्री ही माते समान असते. आणि मुनगट्टीवार जे बोलतायत त्यांच्या चंद्रपूरच्या जाहीर सभेत मोदीजींच्या व्यासपीठावर बहीण भावाच्या नात्यावरती त्यांनी एवढी वाईट बिभत्स आणि विकृत टीका केली. आणि तुम्ही महाराष्ट्राचं तीच वाघ नख घेऊन काढला असता काय, कोणाचा कोथाळा काढायचा तो? हे म्हणे आपले सांस्कृतिक मंत्री. शिवसेना यांना नकोय, ठीक आहे, समजू शकतो. पण पृथ्वीराजजी तुम्ही जे बोललात ते फार महत्वाचं आहे. यांना घटना बदलायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव म्हणजे शिवसेना प्रमुख जे सांगायचे की 2 दैवत महाराष्ट्राने देशाला दिली, एक म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आम्हाला अभिमान आहे त्यांचा. पण यांना ते का खुपते? एक तर महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेला हा माणूस, साध्या दलित कुटुंबात जन्माला आलेला माणूस हा एवढा विद्वान असू शकतो? एवढी याची बुद्धिमत्ता कशी काय असू शकते? आणि ह्यांनी लिहिलेली घटना आम्ही पाळायची हे बरोबर नाही. मग तेव्हा जे काही घडलं होतं तो मंबाजी होता ना तुकारामांच्या वेळेला, ज्या मानसिकतेने तुकारामांच्या गाथा बुडवल्या होत्या, तीच बुरसटलेली गोमूत्रधारी मानसिकता आज बाबासाहेबांनी लिहिलेली ही आपल्या देशाची घटना बदलायला मागते. हीच मानसिकता आहे, बुरसटलेली गोमूत्रधारी. तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवताय? जय श्रीराम आम्ही पण बोलतो, बजरंग बली की जय आम्ही पण बोलतो, पण बरोबर गणपती बाप्पा मोरया हे सुद्धा बोलतो. आणि दुसरी आपली जी घोषणा कोणती? जोरात, जय भवानी जय शिवाजी. अरे छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलल्यानंतर एखादा झोपलेला माणूस सुद्धा ताडकन उठून उभा राहील. ही ताकद ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि भवानी मातेच्या जय जयकारामध्ये आहे. तुम्हाला जय भवानी सुद्धा पचत नाही? जे आम्ही मशाल गीत केलं, सुप्रियाताई तू जे बोलले ना रामकृष्ण हरी, पाठवा त्यांना घरी. आणि रामकृष्ण हरी पेटवा मशाली, मशाली पेटवा. पण जय भवानीवरती यांच्यात पोटदुखी, पोटात मुरडा आला. महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे राहता कामा नयेत. जे होते ते घेऊन गेले, मुंबईचा हिरे बाजार नेला, सगळं काही घेऊन चाललेले आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला वचन दिलेलं आहे माझ्या वचननाम्यात, इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर जे महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव आहे ते त्याही पेक्षा दाम दुपटीने मी महाराष्ट्रात पुन्हा उभं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि यांची मस्ती एवढी वाढली की 2 दिवसापूर्वी एक मुंबईच्या वृत्तपत्रात जाहिरात आली, गुजरातची कंपनी, ऑनलाईन जाहिरात, मराठी माणसांना प्रवेश नाही. मी त्यांना सांगतोय, सगळ्या गुजराती माणसांबद्दल माझ्या मनात आकस नाही, इकडे सुद्धा काही आले असतील, पण खास करून या मानसिकतेचे जे लोक आहेत त्यांना सांगतोय, महाराष्ट्रामध्ये जर तुमची कंपनी उघडी ठेवायची असेल तर मराठी माणसाला नोकरी द्यावी लागेल, नाहीतर तुमचं सुद्धा शटर आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही. करा गाशा गुंडाळून निघून जा. मोदीजी तुम्ही आमच्या या सुखामध्ये मीठ कालवत आहात. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात आणि तुम्ही गुजरात आणि संपूर्ण देशामध्ये एक कळत नकळत भिंत का बांधता आहात? गुजरातही आमचा आहे. अगदी 92-93 साली सुद्धा मुंबई मधले गुजराती बांधव हे शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी वाचवले होते. मोदीजी तुमच्या भेकड भाजपच्या कार्यकर्त्यांनी नव्हते वाचवलेले. आम्हाला नकली सेना म्हणता. म्हणून मी म्हटलं की जे शिवसेनेला नकली म्हणतात ती बेअकली लोक आहेत. असतील जो नकली म्हणेल तो बेअकली आहे. जा कोण म्हणाल, ज्याला म्हणायचं नकली तू बेअकली आहेस, ज्याला बोलायचं बोल म्हणावं. एक तर तुमच्यामध्ये काही कर्तृत्व नाहीये,
एक एक विषय ते जे काय काढत गेले. पहिल्यांदा सांगितलं 400 पार म्हटलं, तुम्ही म्हणाला तडीपार. मग काय कळलं? कोण मटण खाते, कोण मासे खाते, कोणाला किती मुलं. कोणाला किती मुलं याचा त्यांचा प्रश्न आहे. भाजपला राजकारणात मुलं होत नाही त्याला आमचा काय दोष आहे? म्हणून तुम्हाला आमची मुलं चोरावी लागतायत. बरं, मुलं चोरली ती चोरली, आमचे वडील पण चोरताय, मग तुमचं काय? तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहात मग? ना जर तुम्हाला मुलं होत आणि वडील नाहीत तुम्हाला, मग अशी ही सगळी अनवरस माणसं ही भाजपामध्ये. म्हणून मी यांना भाकड म्हणतो. कारण निर्माणच काही होत नाही ना, काहीच निर्माण होत नाही. बरं, भेकड एवढ्यासाठी म्हणतो की आज बघा कशी माझी माणसं, इकडे कोणीतरी पैसे देऊन आणलंय का रे? एकाला तरी माणसाला पैसे दिलेत? तरी सुद्धा ही माझ्यासाठी आलेली लोक आहेत. हे जे काय प्रेम आहे हे माझे निवडणूक रोखे आहेत. तुमच्यामध्ये जर का तेवढं तुम्ही शिकलेले भाजपचे कोण असतील त्यांनी हे निवडणूक रोखे माझे मोजून दाखवावेत. पण तुमच्याकडे मुद्दे काही राहिलेले नाहीयेत. मग हिंदू मुसलमान करायला लागलात आणि आज तर त्यांनी मोठी गंमतच केली. म्हणजे मला आधी असं वाटलं की हे आता नवीन काही टेक्नॉलॉजी आले ना पृथ्वीराजी, काय ते AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यांनी कोणीतरी हा व्हिडिओ केलाय की काय मोदींच्या आवाजामध्ये. तर नाही, मोदीच बोलत होते. काय बोलत होते? अदानी अंबानीवरती बोलायला लागले मोदी. म्हणजे हे मोठं जगातला हा मोठा चमत्कार आहे. सूर्य पश्चिमेकडनं उगवेल कदाचित, पण मोदी अंबानी आणि अदानीवरती बोलायला लागले. मग जर मोदीजी तुम्हाला जर का एवढा त्यांच्याबद्दल राग असेल अदानी अंबानींबद्दल, तर तुम्ही जे काही सगळी विमानतळं अदानींकडे दिली ती काढून घेता का हो? तुम्ही जी माझ्या मुंबईतली धारावी आणि त्या धारावीच्या माध्यमातून संपूर्ण मुंबई अदानींच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला होता, तो आम्ही हाणून पाडलाय. धारावीच्या सगळ्या लोकांना तुम्ही मिठागरात टाकणार होतात आणि अख्खी धारावी आणि अख्खी मुंबई ही अदानीच्या घशात तुमच्या ह्या चेला चपाट्याने घातली. द्या त्यांना आदेश, अदानीचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करा आणि मग अदानींवरती बोला. पण फसवत जायचं. एक तर सगळे यंत्रणा हाताशी घेऊन कारभार करायचा. मग ते ईडी, इन्कम टॅक्स, CBI, निवडणूक आयोग, मध्ये नेमलेला तो नार्वेकरचा लवाद. आणि आम्ही जे सांगत होतो सुप्रीम कोर्टात याचिका आहे, अजूनही त्या याचिकेवरती निर्णय झालेला नाही. पण यांचे जे घरगडी आहेत निवडणूक आयोग आणि लवाद, यांनी शिवसेना, आपली हक्काची शिवसेना ही उचलून आज त्या मिंद्याच्या चोराच्या हातामध्ये दिले. हे त्या मिंद्यानीच आता उघड केलेलं आहे. कारण ही बातमी आहे, ही बातमी मी मुद्दामून आणले. ही बातमी आहे कालच्या लोकसत्तेत आलेली. मिंदे काय म्हणतायत? धनुष्यबाण दिल्याबद्दल मोदी आणि शहांचे आभार. मोदी आणि शहांचे आभार हा मिंदे मानतोय. म्हणजे एक बरं झालं की तुम्ही ते जे काही सगळं नाटक केलं होतं निवडणूक आयोगाचं, सगळ्या सुनावण्या बिनवण्या, मिंद्या ह्याच्यात म्हणतायत की म्हणे मी करेक्ट कार्यक्रम केला. अरे मिंद्या, करेक्ट कार्यक्रम तुमचा 4 तारखेला ही जनता करून दाखवणार आहे. करेक्ट कार्यक्रम एकदा. आणि मग मी मोदीजींना सांगितलं, शहाजींना सांगितलं, मी माझं काम केलंय, आता तुम्ही तुमचं काम करा. आणि मग त्यांनी खरी शिवसेना आणि धनुष्यबाण हे आपल्याला दिलं. म्हणजे हे कोणी केलं? मोदी आणि शहानी. हे सर्वोच्च न्यायालयामध्ये हा मोठा पुरावा आता झाला की चोर स्वतःच्या तोंडातनं त्यांनी कबुली दिलेली आहे. चोरांनी कबुली दिलेली आहे. आता याला गुन्ह्याची ह्याला शिक्षा दिली गेली पाहिजे. सर्वोच्च न्यायालय त्यांचा निर्णय देईल. पण मी जनतेच्या न्यायालयामध्ये न्याय मागायला आलेलो आहे. ही गद्दारी ही तुम्हाला मान्य आहे? या पद्धतीने आमची शिवसेना ही तुम्ही त्याला दिलीत. निवडणूक आयोगाचं काम हे निवडणूक चिन्ह देण्यासाठी ठीक आहे. जसं कोण पाकिट मार असतं तसं पवार साहेबांचं घड्याळ मारलं यांनी. ही चोर कंपनी, आमचं धनुष्यबाण चोरलं. पण निवडणूक आयोगाचं काम हे चिन्ह देण्यापुरतं मी समजू शकतो, पण आमचं नाव निवडणूक आयोगाला बदलता येणार नाही. मी ते मान्य करणार नाही. माझ्या पक्षाचं नाव शिवसेना आहे, जे माझ्या आजोबांनी दिलेलं आहे. आणि जर हे मान्य होणार नसेल
तर त्या निवडणूक आयुक्ताचं नाव मी धोंड्या ठेवलेलं आहे. हे धोंड्या. मग मला विचारतील हे का तुम्ही मला धोंड्या का म्हणता? मग त्यांना मी सांगेन तुमचे मालक आमच्या खऱ्या जो असली 52 कशी सोन्यापेक्षा जास्त तेज पुंज असलेला हा शिवसैनिक आहे, त्याला नकली म्हणतो. मग तू धोंड्याने तर दुसरा कोण आहेस? या सगळ्या ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत ही हुकुमशाहीकडे वाटचाल आहे, नाही तर दुसरं काय आहे? तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की साधारणतः गेल्या वर्षी ते जे कोण होते किरण रिजिजू, त्यांनी न्यायालयावरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. पण सुदैवाने आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कणखर आहेत म्हणून त्यांनी तो प्रयत्न हाणून पाडला. नाहीतर जसं इस्रायलमध्ये झालं तसं त्यांनी ती न्याय व्यवस्था कधीच घेतली असती. आणि घटना बदलायचे हे एवढ्यासाठी भीती सगळ्यांना का वाटते? कारण जसं तुम्ही इकडे आज संजय सिंग आलेले आहेत, त्यांचा दिल्ली सरकारचा जो अधिकार हा कोर्टाने दिल्ली सरकारला म्हणजे केजरीवालजींना दिला होता. पण कोर्टाने दिलेला निर्णय यांनी तत्काळ लोकसभेत तो विषय घेतला आणि त्यांच्या पाशवी बहुमताच्या जोरावरती तो फिरवून टाकला. कोर्टाने दिलेला निर्णय फिरवला आणि सगळे अधिकार दिल्ली सरकारचे, केजरीवाल सरकारचे हे मोदींनी त्यांच्या हातामध्ये घेतले. यांना 400 पार का व्हायचंय? कारण गेल्या संसदेच्या अधिवेशनात जवळपास 150च्या आसपास विरोधी पक्षाचे खासदार यांनी निलंबित करून टाकले आणि त्यांना पाहिजे असलेले कायदे हे मंजूर करून टाकले. आणि आता 400 पार एवढ्यासाठी पाहिजे की घटना बदलण्यासाठी समोर कोणी असता कामा नये, कोणीच असता कामा नये. संजय जी आपने कहा, सही कहा, जो बात पुतिन ने की, जो बात हिटलर ने की, त्यांनी सुद्धा हुकुमशाही आणली, ती संसदेच्या माध्यमातून आणली आणि मग पाशवी बहुमताच्या जोरावरती त्यांनी देशाचा काबू घेतला. आणि त्याच्यासाठी ही निवडणूक उद्धव ठाकरेची नाहीये. उद्धव ठाकरे तुमची लढाई लढतोय आणि म्हणून त्यांना प्रश्न पडलाय की अरे याचं सगळं तोडलं तरी हा तुटत का नाही? पवार साहेबांचा पक्ष फोडला तरी हा माणूस थांबत का नाही? अशोक चव्हाणांसारखा आदर्श नेता घेतला तरी काँग्रेस अजून जिवंत कशी? आणि मी गजनी सरकार एवढ्यासाठी बोललो की ह्याच मोदीजींनी गेल्या निवडणुकीत नांदेडमध्ये जाऊन ते बोलले होते की अशोक चव्हाण यांनी शहीद परिवारांचा अपमान केला. अजूनही ती केस सुटलेली नाहीये, काही निकाल लागलेला नाहीये. निकाल लागण्याच्या आधी मोदीजी तुम्ही अशोकरावांना बाजूला घेऊन मांडीला मांडी लावून बसलात, म्हणजे तुम्ही सुद्धा त्यांच्या बरोबरीने शहीदांचा अपमान, शहीद परिवाराचा अपमान केला आहे की नाही हे उद्या जेव्हा मुंबईत याल तेव्हा सगळ्या महाराष्ट्राला सांगा. का घेतलं तुम्ही अशोकरावांना? हे सगळे जे काय आहेत भ्रष्टाचारी. म्हणून मी म्हटलं ना, मैं अकेला सब पे भारी, सोबत सगळे भ्रष्टाचारी. ही अशी सगळी भ्रष्ट जनता पार्टी, भाकड जनता पार्टी, कमळाबाई. आम्ही म्हणे बाळासाहेबांचे विचार सोडले, आम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले, आम्ही बाळासाहेबांचे. अहो मोदीजी बाळासाहेब 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 का तुमच्या वर्गात होते? हा, हिंदू हृदय सम्राट म्हणा पहिल्या प्रथम, हिंदू हृदय सम्राट. जे भाग्य तुम्हाला कधी मिळणार नाहीये. कारण स्वतः पदव्या लावून अंधभक्तांकडनं म्हणून घेणं हे अशी बाळासाहेबांची सवय नव्हती. जनतेने दिलेली त्यांना ती एक उपाधी होती. म्हणून एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आणि आता जे काही चाललंय तुम्ही माझ्याकडनं गद्दारी करून घेऊन हेच झालं. या गद्दारीचे सूत्रधार मोदी आणि शाह आहेत. हे म्हणून मी मिंद्यांना धन्यवाद देतो की त्यांनी कोर्टाच्या आधी जाहीर सभेमध्येच ती कबुली देऊन टाकली. या कटाचे सूत्रधार मोदीजी आणि शहा त्यांनी का आपलं सरकार पाडलं? महाविकास आघाडीचं सरकार का पाडलं? कारण आपलं सरकार होतं तेव्हा महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणाची हिंमत नसती. जर कोणी हिंमत केली असती ना तर कोणी असता महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघणारा कोणी असता त्याचे डोळे हातात काढून त्याच्यात दिले असते मी. पण आताची जी काही फेकड लोक गेलेत, अहो डोळ्यात डोळे घालून बघण्याची हिंमत नाही. संपूर्ण महाराष्ट्र लुटला जातोय. म्हणजे ज्या शिवछत्रपतींनी स्वराज्यासाठी सुरत लुटली होती तो छत्रपतींचा महाराष्ट्र, सुरतेचे 2 लोक
दिवसा ढवळ्या लुटतायत आणि हे मिंदे शेपट्या हलवत तिकडे लाचारी करतायत. पण ते लाचार झाले म्हणून आपण लाचार झालोय. आपल्याला लाचार होऊन चालणार नाही. कारण सगळे आपले पूर्वज, अगदी आपले छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट, सगळे जे कोणी आहेत, सगळे साधू संत, अगदी लोकमान्य टिळक सुद्धा आपल्याकडे बघत असतील. ज्या टिळकांनी तेव्हा इंग्रज सरकारच्या वेळेला भर कोर्टात सांगितलं होतं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हे धाडस फक्त तेव्हा महाराष्ट्राने केलं होतं. एक मराठी माणूस लोकमान्य टिळकांच्या रूपाने तो सिंहाने ती गर्जना केली होती. मग तोच महाराष्ट्र आज काय करतोय टिळक बघत असतील. आणि महाराष्ट्राने ठरवलं पाहिजे की होय, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी राखणारच. कोणी आला तरी आम्ही त्याला तो घेऊ देणार नाही. हे बाकीचे सगळे प्रांत उभे राहिलेलेच आहेत. दिल्लीमध्ये सुद्धा संजय सिंग लढा देत आहेत, केजरीवाल आतमध्ये तुरुंगात आहेत. पण एक नारा संजय जी मुझे अच्छा लगा, जो आपने स्वागत के लिए आपके जो लोग आए थे, उन्होंने कहा जेल का बदला वोट से लेंगे. तुम्ही तुरुंगात टाकलं, आम्ही तुम्हाला मत देणार नाही, आम्ही तुम्हाला खाली खेचतो. आणि जे शेतकरी, मी तर आता उद्या पण जाणार आहे, परवा पण जाणार आहे, रोज माझ्या सभा होत आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांना सांगतोय की तुम्ही तुमचे न्याय हक्क मागायला दिल्लीमध्ये चालला होतात, तुम्हाला येऊ दिलं नाही. दिल्लीमध्ये ज्या बंदुका चीनवरती रोखायला पाहिजे होत्या त्या बंदुका तुम्ही शेतकऱ्यांवरती रोखल्यात. माझ्या शेतकऱ्यांवरती तुम्ही अश्रुधूर सोडलेत, तारेची कुंपणे टाकली, खिळे टाकले. का तर नाही, माझा अन्नदाता, अन्न घेऊन या, दात्याला बाहेर ठेवा. शेतकऱ्याला येऊ नाही दिलं. आता शेतकऱ्यांनी शेतकरी बनून मतदान केलं पाहिजे. आणि ज्या मोदी सरकारने तुमच्या हक्काच्या राजधानीमध्ये तुम्हाला येऊ दिलं नाही, त्या मोदी सरकारला आता दिल्लीत तुम्ही परत येऊ द्यायचं नाही, शपथ घेऊन शेतकऱ्यांनी आता मतदान केलं पाहिजे. आणि मला वाटतं की मशाल पुरेशी भडकलेली आहे. ज्या हातात मशाल आहे तो हात सुद्धा मजबूत आहे. आणि मजबूत हातामध्ये मशाल धरल्यानंतर विजयाचं रणशिंग हे आपण फुकलंच पाहिजे. विजयाचं रणशिंग फुकलंच पाहिजे. आणि म्हणून मी तमाम इथल्या जे काही आजूबाजूचे, अगदी अमोलचा सुद्धा वॉर्ड आहे, पुण्याचा आहे, सगळ्या वॉर्डामध्ये जसं सुप्रियाताई तू सांगितलं तसं मी सांगतोय, जिथे जिथे जी आपली उमेदवार मंडळी ज्या ज्या पक्षाचं चिन्ह घेऊन उभे असतील, काँग्रेसचा असतील हात, तर शिवसैनिकांनी हाताचं काम करायचं. जिकडे तुतारी फुकणारा मावळा असेल त्या राष्ट्रवादीचं काम शिवसैनिकांनी करायचं. आणि मशाल असेल तिकडे तर प्रश्नच नाही. मशाल अशी भडकली पाहिजे की त्याच्यामध्ये हुकुमशहाचं आसन हे जळून भस्म झालं पाहिजे. आणि 4 तारखेला लोकशाहीच्या विजयाचा जल्लोष हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो होईल, त्याच्यामध्ये मला हा मावळचा प्रांत सुद्धा पेटून उठलेला दिसला पाहिजे, एवढीच एक अपेक्षा करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. कोणी जाऊ नका. यानंतर सर्वप्रथम ज्यांची उमेदवारी जाहीर झाली आणि सर्वप्रथम विजय सुद्धा जे साकारणार आहेत ते आदरणीय संजोगदादा वाघेरे पाटील यांना विनंती, आपण थोडक्यामध्ये आभार मानायचे. पिंपरी चिंचवड जाऊ नका, साहेबांचा सत्कार आपल्याला करायचा आहे, कोणी जागा सोडू नका. साहेबांचा सन्मान आपल्याला करायचा आहे. सन्माननीय संजोगदादा यानंतर आभार मानतील. या ठिकाणी महाविकास आघाडीच्या या सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, त्याचप्रमाणे माननीय बाबा, त्याचप्रमाणे माननीय शुक्लाजी, त्याचप्रमाणे सिंगजी, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पक्षाचे प्रमुख, या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि आपण सर्वजण बराच वेळ झाला, एकदा आपल्याला साहेबांना हात वरती करून मोबाईल दाखवून आपल्याला सर्वांना ताकद दाखवायची आहे. सर्वांनी जे या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय. सर्वांनी जागेवरती उभे राहा. हातावर टॉर्च लाईट घ्यायची आहे. हिंदुत्वाचा झंझावात विनंती करतो विधान सरांचे शहर प्रमुख सन्माननीय सचिनजी भोसले, काँग्रेस शहर प्रमुख कैलास भाऊ कदम, विशालजी कामसे, मार्ग स्पष्टता जावळेताई, सर्वांनी हातावर टॉर्च घ्यायचा आहे. आवाज वाढवा गाण्याचा.
आदरणीय साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतो. आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज बाबा चव्हाण, लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे, भाऊ निकाळजे, खासदार सन्मान्य संजयजी सिंह, चंद्रकांतजी हटोरे, सन्मान्य खासदार राज्यसभा आणि सचिन भाऊ आहिर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह मशालच निवडा. मशाल आणि अर्थात राष्ट्रगीत होणारे सर्व जागेवरती उभे राहा. राष्ट्रगीत होईल. साऊंड दादा, राष्ट्रगीत होईल. सर्वजण